संगीतकार गीतकार म्हणून त्यांच्या संघामधून असणारे खेळाडू विकास पर्वत यांना पाहतोय बॉलर पहिल्या चेंडूवर सुरुवात काय होते गजब आणि खजब षटकाराने सुरुवात केली आझाद वळवीने बिगेट सिक्सर थँक्यू विकासची खासियत आहे गोलंदाजी मध्ये व्हेरिएशन सिक्सर पडलाय कमी राहणारा खेळाडू नाहीये ओहो हो हो व्हेरिएशन बघा व्हरायटीज आहेत आणि भरपूर चांगली करामती गोलंदाजी करू शकतोय या खेळाडूला आपण धानिव संघामधून देखील खेळताना पाहिलं होतं सुरुवातीच्या काळानंतर परंतु त्यानंतर स्वतःच्या संघामध्ये येताना परफॉर्मन्स चांगलं देण्याची क्षमता ठेवतोय विकास टू आझाद धीमा गतीने कटर लेग कटर गोलंदाजी ज्याला म्हणतात ती गोलंदाजी जास्त हाताळण्याची क्षमता ठेवते गेम चेंजर प्लेअर PPL म्हणजे पहिला प्रीमियर लीग देखील मी केली होती ते देखील पाहिलं होतं की भरपूर चांगलं व्हेरिएशन व्हरायटी त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतात क्विकर वन स्लोअर वन कटर जास्त गोलंदाजी करण्याची क्षमता ठेवतो पुन्हा एकदा आपण पाहिले सुंदर गोलंदाजी बघा पहिला चेंडू फलंदाजाच्या नावावर होता परंतु त्यानंतर काय जबरदस्त लाजवाब सुंदर देखणे आणि फिरकीची जादू फिरकीची कला आणि फिरकीचं मायाजाल काय असतं ते भेदला गेलाय फलंदाजाच्या समोर आझाद वळवी रोखलं गेलंय पहिला बॉलवर आला होता षटकार त्यानंतर 4 चेंडूचा खेळ झाला एक धाव नाहीये अंडर ट्रिपल प्लेचा षटक 5वा चेंडू असेल आझादच्या मनामध्ये आता मात्र भरपूर प्रश्न निर्माण झालेत हा मागील 3 डॉट चेंडूने या वेळेला मात्र टप्पा मिळाला समोर त्यावेळेला मात्र आपण पाहिलं की फुटला वेट करून फोर्स केलाय हवेच्या लाटांवर स्वार हा चेंडू निघून चाललाय सीमा रेखा पार आणि पाहायला मिळतोय दमदार फटका जहनवन पायगाव चषकातील षटकार 6 धावा थँक्यू डीजे नवीनच आहे तो नुकताच फाडला अगदी आमच्या समोर आणि तोच दिलाय मला वाटतं मॅच बॉल आलेला ओला आहे का ओला आहे त्याच्यामुळे आम्ही जमा करतोय जो नवीन चेंडू दिलाय तो नक्कीच आपण बघितला तर फलंदाजांना देखील आवडतंय की नाही पाहावं लागेल आता कारण की षटकार क्रमांक 2 विकासने कमबॅक केलं होतं परंतु एक चेंडू शिल्लक थोडासा हाफ वाली पडला तो चेंडू पुन्हा एकदा कटार गोलंदाजी धीमा फ्लाइट दिली होती गती कमी केली होती मिश्रण पाहायला मिळत आहे एक चॅम्पियन गोलंदाजाची निशाणी असते ना बघा फक्त 2 चेंडू मध्ये 12 धावा आणि त्यानंतर कमबॅक चांगलं झालं परंतु 2 षटकार देखील विचार करतील विकास की काय आहे परंतु विकासची गोलंदाजी 12 धावांची राहिली आहे परंतु आझाद इथे मात्र शांत राहतील का 3 षटकामध्ये आणखीन किती धावा येतील फलकावर पाहूया जाऊया डीजेकडे थँक्यू डीजे नक्कीच आपण विकासना देखील पाहिलं त्यांची अनेक अशी गीतं आपण ऐकली आहेत युट्यूबच्या माध्यमातून भरपूर चांगले गीतकार आहेत आणि भरपूर अशी गीतं त्याने आपल्या पालघर मध्ये बनवलेले आहेत त्यानंतर अनेक असे आपण बघितलं त्यांच्या सिरीज देखील आपल्याला पाहायला मिळाल्यात जाऊया बॉलिंग ट्रॅकवर जयेश येत आहेत षटक क्रमांक 2 जयेश फॉर्ले महत्वपूर्ण स्पेल असेल त्यांच्याकडे देखील व्हेरिएशन आहे गोलंदाजी मध्ये पहिला चेंडू पाहिला आपण व्हेरिएशनची चर्चा करत होतो आणि पहिल्या चेंडूवर मोठा टॉप आहे विकेट किपरच्या हातामध्ये आणि जयेशला मिळते पहिली सफलता पहिला मोठा धक्का ऑफ साइड लागले या संघाला
पुन्हा एकदा सगळ्यांचं जय हनुमान चषक पायगा 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅच क्रमांक 2 आपण पाहतोय. उशिरा जोडलेले प्रेक्षक आणि त्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा पेल्लार विरुद्ध आपण पाहतोय ओम साई 444 नागले. आणि शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा पेल्लार या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम बॅटिंग साठी इन्व्हिटेशन पाठवलंय, आमंत्रण दिलं बॅटिंगचं आणि ते स्वीकारलंय. परंतु स्वीकारत असताना पहिल्या ओव्हर मध्ये 12 धावा, परंतु दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर जयेशने मोठा ते धक्का केलाय, कारण की पहिल्या बॉलवर एक चांगला खेळाडू आपण पाहिला तर दिनेशला बाद केला. परंतु नितीन राऊत एक चांगले बॅटर दाखल झाले की ते पाहिलं आपण तर फिल्डर होते, डबल माइंड मध्ये झाले. थांबू की मात्र जाऊ, मात्र डबल माइंड होऊन चालणार नाहीये, चेंडू थांबणार नाही अशा मैदानावर आणि सरळ दिने चेंडूने मस्तक करून दस्तक चेंडू आपण पाहिला तर निघून चालला बाउंड्री लाईनच्या पार चौकार. वाटव कोण गडी उभर, वाटव कोण गडी उभा, वाटव कोण गडी उभर, वाटव कोण गडी उभा. तो माझा मामाला गोतोर, तो माझ्या आईचा बंधू ना, तो माझा मामाला गोतोर, तो माझ्या आईचा. थँक्यू डीजे. बघा आपण चर्चा करत असताना त्यांच्या माध्यमातून अनेक अशी गीतं बनवली गेलेत आणि त्यांचंच गीत हे मात्र आता ऐकायला मिळाले आपल्याला आमचे डीजे ऑपरेटर डीजे अमर कोळी यांच्या माध्यमातून. भरपूर अशी लोकप्रिय गीत या पालघर मध्ये नक्कीच आणि खूप प्रसिद्धी त्यांनी देखील मिळवली गेले, ज्यामध्ये काल आपण हेमंतजी माडा यांची देखील गीतं ऐकली आणि ते देखील काल जॉईंट होते ऍज अ फोन आमचे डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून. नितीन राऊत मात्र फरक काही नाही पडणार, खेळायचा होता कुठे, चेंडू गेलाय कुठे, मात्र मी इथे चौकार 4 धावा. कोण गडी उभा, वाटव कोण गडी उभा, वाटव कोण गडी उभा. मी गेलो मामाचे पाहुण्यार. बघा कसं असते ना की कार्यालयाला तुम्ही कसंही बघा ते भुजून खाण्याचा प्रयत्न केला की भाजी बनवून खाण्याचा प्रयत्न केला की तळून खाण्याचा प्रयत्न केला, ते कडूच असेल ना. तसंच आहे, फटका खेळायचा होता बाउंड्रीच्या दिशेने, इकडे नाही गेला तरी चालेल, तिकडे गेला, परंतु काय तर 4 धावा हव्या होत्या ना, त्याच मिळाल्या नितीन यांना. ते देखील सरप्राईज झाले, त्यांच्या चेहऱ्यावर देखील येताना पाहायला मिळालं. जयेश बॉलिंग ट्रॅकवर बॅकफुटला जाऊन मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, फेकी होईल का, नाहीये, पकडला असता तर कदाचित अडचण निर्माण झाली असती तिथे. परंतु आझाद हे कधीपासून वाट पाहत होते की मला कधी स्ट्राईक मिळेल. धाव मिळाली, एक जशी धाव घेण्याची संधी मिळाली आणि अगदी वाट न पाहता वाट धरली, एक धाव पूर्ण केली आहे, टीमची टोटल पोहोचली गेली आहे. फलकावर पाहिले आपण तर 21 सांगितलं तर मग शुभ आकडा म्हटला जातोय. गणपती बाप्पाचा नैवेद्य हा शुभ मानला जातोय, परंतु हा 21 चा आकडा काय दर्शवतोय. टॉस होता, अगदी लेग कटर करण्याच्या प्रयत्नामध्ये फुलटॉस मध्ये हाताळला होता चेंडू, एकदा मात्र मिळाली. चेंडूची फेकी येईल का, आझाद स्ट्रायकरच्या दिशेने पळतायत, पाहावं गेलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स पाहिला आपण, भरपूर चांगला तालमेल जुळताना पाहायला मिळालाय आणि महत्वपूर्ण 2 धावा मिळाल्या. या 2 धाव्यांची टीमच्या टोटल मध्ये वाढ. 23 षटकामध्ये फेकून झालेली चेंडू पाहायला मिळतात 5. आपटून टाकण्याचा प्रयत्न, चुकी केली आहे गोलंदाजाने आणि या मैदानावर चुकीला माफी नाही. हा चेंडू स्टँड मधून आणावा लागेल. नतीजा आपण पाहिला, एक आक्रमक स्ट्रोक आझादच्या बॅट मधून, सिक्सर, 6 धावा. तसेच पांडुरंग मामा यांचं स्टेज आगमन झाले, दादाजी म्हणे मामाचा गाणी झाला पाहिजे. थँक्यू बाबतीमध्ये सहकार्य करायचं आहे, कारण की अगदी टायमरच्या दिशेने आपण लक्ष केंद्रित केलं ना तर मग 2 षटक 9.5 मिनिटं, 3 षटकासाठी 15 मिनिटं आहेत.
अजय बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. पहिला चेंडू टप्पा चांगला होता परंतु दिशा खराब होती. ते कारण प्रमुख की हा वाईट मात्र घोषित केला जातोय. 30 धावा पूर्ण होत आहेत फलकावर. अगदी आपण पाहिलं तर दमदार आयोजन, नेत्रदीपाशी स्पर्धा, जय हनुमान चषक, पायगाव आपण पाहतोय. आयोजकांची मेहनत, आयोजकांचा अथक प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला मिळते फळ. फुलटॉस चेंडू आपण पाहिला, गॅप शोधला जातोय. पॉइंटच्या डोक्यावरून नो बॉलचा इशारा. हा चेंडू सरळ निघून जातोय सीमारेखा पार आणि मिळेल हा चौकार. अगदी फ्रीडचा चेंडू आता मात्र नितीन एक अग्रेसिव्ह पारी खेळताना. फ्रीडचा चेंडू होता, अगदी मिस केलाय, सरप्राईज झालाय, धीमा आला होता. आणि जिथे आपण पाहिलं ना तर हा चेंडू तर मेजवाडे होते. बघा पॉइंट आणि कव्हर 38 सर्कल मध्ये आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता नितीन राऊत. आतापर्यंत अटॅकिंग क्रिकेट खेळला गेलाय 5 मध्ये 13. पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लॉंग शॉटच्या दिशेने. फाईन लेगचा खेळाडू पुढे सरसावला, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतोय आणि यशस्वी देखील होताना पाहायला मिळतोय. संघाची टोटल मात्र पोहोचली जाते. या सिंगलने आपण पाहिले तर 36 या आकड्यावर षटकातील चेंडू फेकून झाले. तर आपण पाहिले तर आतापर्यंत 2 बॉलिंग ट्रॅकवर आहेत अजय फरले आणि अजय यांना देखील आपण पाहिलं तर मग एक चांगली गोलंदाजी करण्याची जबाबदारी आपल्या कर्णधाराने सोपवली. परंतु ओम साई ट्रिपल फोर नागले संघाचं नक्कीच नेतृत्व करत असताना आपण पाहिला ना तर आझाद वळवी फ्री माइंड चार्ज करण्याच्या तयारीमध्ये. तयारी तर जोरदार आहे परंतु या वेळेला कॉन्फिडेंटली फटका मिळालेला नाही. मिडल ऑफ द बॅट झालेला नाहीये. अगदी आपण पाहिला तर मग धावा इथे 2 वेगाने झपाट्याने मात्र पूर्ण केल्या जात आहेत. तुमच्या टोटल मध्ये वाढ होताना पाहायला मिळते. तुमची टोटल 38. यावेळी आपटून टाकण्याचा प्रयत्न आजाच्या समोर. हा चेंडू कारीगिर नाही. आतापर्यंत 4 वेळा मिळाला आणि 4 वेळा त्याने हा स्टँड मध्ये पोहोचवलाय. सिक्सर. थँक्यू. जबरदस्त पारी खेळतोय आझाद. एक इंकर इनिंग ज्याला म्हणता येत ना, ती इनिंग बिल्ड अप करतोय. होम साइड 444 नागले संघासाठी मूल्यवान योगदान. फुलटॉस या वेळेला आबेल मुजमार चेंडूला पाठवून दिलाय सीमारेखा पार. आझाद वळवी नावाचा A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार. 6 धावा. क्या बात आहे. 50 रन 50 पूर्ण झाल्या फलकावर. कालच्या दिवसामध्ये आपण जर इतिहास पलटला ना तर 4 ओव्हर मध्ये 110 धावा फलकावर लावल्या होत्या. गावदे कोल्ही टीम्सने लक्ष होतं अप्पीकडे परंतु लक्ष वेधला गेला तो वैभव कांबळीने. डावखोर हाताचा खेळाडू. अप्पीची देखील खेळी आपल्याला जबरदस्त पाहायला मिळाली होती 45 धाव्यांची. याच दरम्यान आपण पाहिलं तर मग एक दरम्यान चांगला चेंडू फेकला गेला. इन कटर पद्धतीचा चेंडू होता. अगदी मध्ये येतोय विकेट किपरच्या दस्तानामध्ये मात्र आपण पाहिलं तर मग षटक पूर्ण होतंय. 3 षटकाचा खेळ पूर्ण 50 धावा. गडी 1 गमावत असताना परंतु 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघा या मैदानावर कोणतेही टोटल आहे ना सेफ नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर धावा जमा करण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि त्याच प्रयत्नामध्ये आहेत. 6 चेंडूमध्ये किती धावा येतील आणि किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल या संघाच्या समोर. तर ऐकूया डीजेल आणि त्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये परतूया. धन्यवाद. छोटा ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा करूया स्वागत. चंद्रकांत. हो हा तर इतका इझी चेंडू होता ना. कारण की हा चेंडू जर आपण बघितला एक लहान मुलाला जरी मिळाला असता ना तर तो थांबून मस्त वाट पाहून त्या चेंडूला खेळला असता. परंतु हरकत नाहीये की जेव्हा जास्त ताकद आणि धीमा गतीचे चेंडू असतात. गणेशजी कासाट वेलकम. आपलं स्वागत असेल या स्पर्धेचे आयोजक म्हणून आपण त्यांना पाहतोय.
आपटून टाकण्याचा प्रयत्न आणि तेच पाहतोय चित्र आझादच्या समोर. बाउन्सरचा वापर मात्र नक्कीच तुम्ही चुकी करतायत. आणखीन एक चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे सिक्सर. मध्ये भरपूर हाफ वॉली होता, गती भरपूर कमी होते, म्हणजे खराब चेंडू होता आणि ही रणनीती कारगिल नाही करणार. कदाचित इथे चांगला आहे धाव, मात्र इथे अपील केली होती रनआउटची, परंतु पंच मात्र सहमत नाहीये. सुरक्षित पोहोचलेत क्रीज मध्ये, तेच कारण फेटाळलं गेलं. संघाची टोटल आहे अगदी आपण पाहिले तर 58. आतापर्यंत आपण पाहिले षटकामध्ये फेकून झालेले चेंडू आपल्याला पाहायला मिळतात 3, म्हणजे 62 धावा कालच्या दिवसामध्ये चेस होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. बॅकफुटला जाऊन पंच केलाय इनफिल्डच्या वरून. चांगली ताकद, चांगली नजाकत, चेंडू पाहतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने जाताना पाहायला मिळालाय. आता मात्र आपण पाहिला तर एका बाजूने आझाद तर दुसऱ्या बाजूने नितीन. करामत मात्र आता पाहतोय छान आहे आणि मिळेल हा चौकार. बघा आझाद पोहोचले 41 वर, 3 मात्र त्यांना साथ देतात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या डोक्यावरून नजाकत भरा शॉट. पाहता सरळ निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. वारंवार दुसरा वाला वार आणि हा चेंडू सीमारेखा पार. मिळेल चौकार. थँक्यू. बघा आता 66 धावा फलकावर चौकाराची हॅट्रिक पूर्ण होईल का? एक झाली, राज यांनी केली. पुढला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी विश्लेषण करायचं झालं तर शेवटचा चेंडू होता आणि तो पाहिला आपण तर मग डॉटच्या स्वरूपात आलाय आणि 4 षटकामध्ये पूर्ण होत आहेत 66 आणि 67 धावांचं लक्ष. राजेश दादांचं इथे शुभागमन झालंय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक दादा आपलं देखील सहर्ष स्वागत. दुसरा दिवस या स्पर्धेचा. आज आपण पाहिले तर मग 12 संघ आपण पाहतोय ना. या 12 संघांचं जर विश्लेषण करूया आपण तर मग पहिला मॅच जगनेश गवलीपाडा अगेन्स्ट कनाई स्पोर्ट्स नायकपाडा आपण पाहिला. दुसरा मॅच जो सध्या पाहतो पहिल्या इनिंग मध्ये शिवसाई स्पोर्ट्स पक्षाचा पाडा संघाने ज्याप्रमाणे आमंत्रण दिलं होतं ना की ओम साइड 444 नागले संघाला बॅटिंग साठी, परंतु बॅटिंग करत असताना चांगलं योगदान आझादने नितीनने दिलं आणि त्याच्यामुळे आपण पाहू शकतो की 66 धाव फलकावर. त्यानंतर आपण बघितलं की फर्स्ट राऊंड मध्ये अबू स्पोर्ट्स खार्डे विरुद्ध गावदेवी देवदल देखील पाहणार आहोत. गावदेवी स्पोर्ट्स गोकिवडे देवीचा पाडा, बदल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव, साई 11 डोंगरीपाडा, साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा राजावली आणि स्वराज्य स्पोर्ट्स पेंटूपाडा विरुद्ध संजय 11 नागले. हे 12 संघ आहेत, परंतु पहिल्या अगदी इनिंग मध्ये काय घडलंय ते आपण पाहिले तर आझादची भन्नाट खेळी पाहायला मिळाली. नितीनचा एक चांगला फिनिशिंग स्ट्रोक्स जरूर पाहायला मिळाले आणि त्याच्यामुळे फायदा जास्त मिळाला. चला ओम साइड 444 नागले टीम मैदानाचा लगेच ताबा घ्यायचा, वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचं. संध्याकाळ मात्र आपण पाहिलं तर बॅड लाईटला आपल्याला फेस नाही करायचं. बघा तुम्हाला 3 षटकासाठी आहे ना 15 मिनिटं असतील, 15 मिनिटांमध्ये 3 षटक झाले पाहिजे. आझाद अँड टीमला मी रिक्वेस्ट करतो की आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित या. आज ओम साइड 444 नागले संघाकडे महेशदादा परेड देखील आहेत, नेतृत्व करतायत या संघाचे. दादा परेड यांचे बंधू ते देखील आहेत, ते देखील रिॲक्शन मध्ये. परंतु या धावांचा बाटला कशा पद्धतीने केला जाते जाऊया आपण डीजे ऑपरेटर अमर कोळे यांच्याकडे. गाणं ऐकूया आणि त्यानंतर आपण मग या इनिंगला सुरुवात करूया.
काय संकटी पाठीशी उभी तुरा हो आभाळ माया तुझी गाय संकटी पाठीशी उभी तुरा तू ग किरपेची सावली तू ग किरपेची सावली आई एकवीरा माऊली 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 थँक्यू डीजे सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बघा लक्ष आहे 67 धावांचा 24 चेंडू 67 धावा. जयेश आणि विकास जोडी पाहिली आपण तर चांगली आहे, परंतु जोडी जमवावी लागेल. पहिल्या विकेट साठी चांगली पार्टनरशिप आणि एक चांगली अफाट मोठी सुरुवात. लक्ष तितकं मोठं आहे. आझाद वळवी मॅच लावते सुरुवात. विकेट पहिला चेंडू जयेश. हो पहिला चेंडू बॅक टू द बॉलर. फटका जरूर चांगला खेळला होता, परंतु काय फिल्डिंग वर्क पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय किती टायमिंग होता. आज जरूर हा कॅच होता, परंतु ज्याप्रमाणे बघा प्रयत्न किती होते. कदाचित हा गोलंदाज जर या गोलंदाजच्या डोक्यावर चेंडू जर ट्रॅव्हल झाला असता तर मग काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. जर आणि तर विडावनला फटका आहे. हो जगलिंग स्ट्रगलिंग भरपूर काही पाहायला मिळालं. नाराज झालेत आझाद थोडेसे, कारण की एक चांगला एफर्ट्स आपण पाहू शकतो. फलंदाजाच्या अडचणीचं प्रमाण वाढवलं असतं, परंतु लक फॅक्टर त्यांच्या सोबत होता. अगदी 67 धावापैकी आता 66 करावे लागतील. विकास आतापर्यंत आपण पाहिलं तर मग 2 चेंडू जयेशने फेस केले, परंतु विकासचा कारनामा दर्शावा लागेल. आपटून टाकण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा, मात्र आपसमध्ये कॉलिंग चुकताना पाहायला मिळतंय. कॅच आला होता तो ड्रॉप झालाय, परंतु धावफल तारांवर सगळं काही पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हर मध्ये चाललंय काय, घडलंय पण मात्र थोडस विपरीत घडलंय, कारण की विकासला जीवनदान देखील मिळालंय. कारण की विकास आवडता खेळाडू आपण पाहिला तर त्यांचे फटके आहेत ना टी फॉर टायमिंग, टेम्परामेंट दर्शवणारे फटके आहेत आणि चांगले गॅप मध्ये मग जे आपल्याला येताना कदाचित पाहायला मिळतील. भरपूर चांगला क्रिकेट खेळतात, परंतु जयेशकडे नजर असेल या संघाचा पॉवर हाऊस आणि त्याला पॉवर जनरेट करून द्यावी लागेल. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये नितीन रावल्याची चांगली फिल्डिंग झाली, परंतु आपण पाहिलंय क्विक रन होती. चांगला ताळमेळ होता दोन खेळाडूंच्या मध्ये. मॅन्डेटरी पावल्याच्या षटकामध्ये थोड्या कमी धाबा येत आहेत, परंतु हरकत नाहीये. या खेळाडूंकडे ती जिद्द आहे, कारण की एक चांगला स्टार्ट कन्वर्ट करून दिला. विकेट कोणत्याही प्रकारची गमावली नाहीये, तर मग त्यांच्याकडे ते तंत्र आहे, तर ह्या धावा पॉसिबल करू शकतात. परंतु आतापर्यंत आपण बघितलं फक्त आलेल्या 2. याच वेळेस पाहिला आपण, हो चेंडूने मात्र दगा दिला. त्याचा मित्र म्हणेन की थोडा फायदा झालाय. बघा आमचे ऑफिशियल हिमांशू सांगतात की फलकावर 4 झाले डेफिनेटली, कारण की 4 सिंगल देखील आल्या. आझाद मात्र आपण बघितलं तर मग जी गोलंदाजी त्यांची आहे ना, नॅचरल ओळख आहे, ती ओळख दर्शवली गेली. कारण की इकॉनॉमिकल विकेट टेकर गोलंदाज, परंतु विकेट टेकिंग केली होती पण विकेट मिळालं नाहीये. आता अक्रॉस द लाईन खेळला, परंतु बॉडीचा वेध घेणारा चेंडू होता. फाईन लेगला चांगली फिल्डिंग झाली आहे. थोडेसे नाराज झाले आझाद, कारण की त्या गोलंदाजीमध्ये विकेट मात्र नक्कीच आपण पाहिलं तर त्याने मिळवून देण्याचा ऑलमोस्ट प्रयत्न केला, परंतु 7 नाही मिळाली. षटक समाप्त झालं पहिलं, आणि पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 आल्यात. त्यामुळेच आपण पाहू शकतो की 63 हव्या असतील आणि 18 चेंडू मध्ये. आता मात्र काय करायचंय, वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचंय. बघा 3 ओव्हर साठी 15 मिनिटं आहेत आणि टायमर आमच्याकडे ऑन आहे. चला जाऊया डीजेकडे.
स्पर्धा सगळ्यांचं लक्ष वेधणारी स्पर्धा जर्मन चषक बॉलिंग ट्रॅकवर नागले संघाकडून आपण पाहिला अभिषेक चांगला फटका क्रॅकिंग शॉट पाहतोय आपण फिल्डर आहेत मात्र प्रयत्न करतील प्रयत्न होतील असफल चेंडू सरळ निघून जातोय सी मारेखा पार क्रॅकिंग शॉट चौकार 4 धावा थँक्यू चांगली बारी खेळावी लागेल आणि गरज आहे आणि ते मन बनवले विकासले आता क्षमता दर्शवली गेली स्वतःची समोर खेळण्याचा प्रयत्न परंतु हवेत चेंडू उंच गोलंदाजाचे प्रयत्न क्या बात है एफर्टलेस सुपर कॅच चौकारानंतर आपण पहिला पलटवार झाला आणि विरुद्ध होता कठीण होता परंतु अशक्य नव्हता मनामध्ये जिद्द होती मनगटामध्ये ताकद होती अशक्य करून दाखवायचं शक्य करून दाखवलंय आणि एक मॅग्निफिसेंट सुंदर सुपर कॅच या स्पर्धेतला पाहायला मिळतोय अभिषेक चौधरीच्या माध्यमातून थँक्यू डीजे अगदी आपण बघितलं तर विकास नाराज झाले कारण की जो बॉल बाउंड्रीच्या पलीकडे जाणारा होता त्या बॉलवर मी कॅच आउट झालोय जिथे चर्चा करायची झाली अगदी आपण पाहू शकतो गणेश झाले ऑन साइडला मात्र आपण पहिला फटका खेचला गेलाय फिल्डर आहे तिथे धाव मात्र अगदी सिंगल मिळेल दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही नाहक प्रयत्न नाही करणार धोका जास्त पत्करणार नाहीये लक्ष मोठं आहे त्यामुळे आता मात्र फटके देखील मोठे खेळण्याचा प्रयत्न 67 धावांचं लक्ष आहे कारण की ज्या वेळेला आपण पाहिलं ना की बॅटिंग आजची दमदार पाहायला मिळाली जशी एक अँकर इनिंग बिल्ड अप करावी लागेल ओमसाई पलशाचा बडा पेल्लार या संघाला जोराने मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय काय घडलं गेलंय अपील केली होती परंतु निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय हे षटक किफायती राहिलं तर मी तर म्हणेन की मॅच मग मात्र दूर जाईल ओमसाई 444 नागले संघ मात्र पण पाहिलं तर मग इथे मॅच वर पकड करतोय आणखीन एक डॉट चेंडू येतोय जयेश फॉरले स्ट्रगल करताना पाहायला मिळते या इनिंग मध्ये स्ट्रगल म्हणजेच आपण पाहू शकतो की आपल्या संघाचा कठीण काळ आणि त्या स्ट्रगल मध्ये आपण पाहिलं तर जयेशचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत परंतु जसं म्हटलं जात आहे ना की इतिहास गवाय संघर्षाच्या काळात इंसान अकेला चलता है लेकिन जब सफल होता है तो उसके साथ जमाना खड़ा रहता है परंतु डेफिनेटली आपण पाहिलं तर संघर्ष क्रिकेट याच दरम्यान फुलटा चेंडू मात्र तो पाहिला आपण तर सरळ पटवून दिलाय ट्रॉफीच्या दिशेने सिक्सर या मॅच मध्ये आम्ही आहोत असा गाजावाजा करणारा हा षटकार 6 धावा थँक्यू वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा ओमसाई 444 नागले टीम बघा आता हे षटक आहे ना तुम्हाला पूर्ण करायचंय अगदी 4 मिनिटांमध्ये तिसरा षटक बॉलिंग ट्रॅक वर आता येताना पाहायला मिळतील सुनील राऊत महत्वपूर्ण षटक घेऊन येत असताना तिसरं 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धाब्यांची गरज आपण पाहिली आहे ना तर आहे 52 परंतु पहिला चेंडू आपण पाहिला तर ज्याप्रमाणे खेळला गेलाय अगदी सिंगल मिळेल जयेश सिक्सर मात्र त्याने लगावला गेला होता परंतु त्यानंतर
की या षटकाच्या स्ट्राईकला मात्र आपण पाहिलं, सुरुवातीला पण पाहिलं तर गणेशानं पाहिलं, आता जयेश आले थोडस स्ट्रगल केल्यानंतर त्यांनी सिक्सर ठोकले, म्हणजे 1-2 सिक्सर लगावण्याची अपेक्षा असेल आणि ते जर येता येत नाही इथे तर मग एक संधी प्राप्त होऊ शकते. उमेदची किरण जयेशांना दर्शवावी लागेल. आपण टाकण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला विकेट मिळाली. जयेशच्या खेळीला मात्र विराम लावलाय. ज्या खेळाडूकडून अपेक्षा होत्या भंग केल्यात आणि महत्वपूर्ण धक्का शिवसाई स्पोर्ट्स पेल्लार या टीमला. गॉल. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली, पावली कोणी लोकाया गो, कोणी लोकाया, पावली कोणी लोकाया गो, कोणी लोकाया. आई थँक्यू थँक्यू. जसं म्हणतात ना की बाकीने एकी केली तर भिंत बनते, बेटीने एकी केली तर भिंत बनते आणि भिंतीने एकी केली तर घर बनते, मंदिर बनते, महल बनते. परंतु जय हनुमान पायगाव संघाने एकी केली आहे ते जय हनुमान पायगाव चषक बनताय आणि ते त्यांनी दर्शवून दाखवलंय. दमदार सुपर आणि अफलातून आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांत यांना देखील आपण पाहतोय. ज्याप्रमाणे आपण पाहतोय या स्पर्धेसाठी सामनावीराच्या ट्रॉफीज देखील आपण पाहिला 8 ग्रुपच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेले आहेत, त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करतो. भरपूर सारे स्पॉन्सर्स आहेत कारण की या स्पर्धेला ज्यांचं अमूल्य योगदान मिळालंय आणि दिलदार दानशूर व्यक्तिमत्व, त्यानंतर महत्वपूर्ण आणि सगळ्यात मौल्यवान आपण बघितलं तर जे स्पॉन्सर्स आपण पाहिला तर मग आदरणीय धनंजयजी गवळी आणि नितीनजी गवळी साहेबांचं मौल्यवान मिळालंय. त्यामुळे ही स्पर्धा या मैदानामध्ये नियोजन करण्यासाठी आम्ही यशस्वी झाले. त्यांचं देखील आम्ही मनापासून हृदयाच्या अंतकरणापासून नितीन दादा गवळी यांच्याकडून बॉल सुद्धा देखील स्पॉन्सर झाले, देखील त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. दरम्यान हा चेंडू आपण पाहिला तर विकेट डाऊन, प्ले डाऊनच्या स्वरूपात आणखीन एक धक्का शिवसाई स्पोर्ट्स पेल्लार टीमला. रामाचे देवलन बारीक बांगडी बोले गो, रामाचे देवलन बारीक बांगडी बोले गो. थँक्यू. मनोरंजनाच्या दिशेने आदरणीय सन्माननीय विनोदजी हडल साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय. वेलकम, सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. विनोदजी हडल साहेब आपणास विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. ही नम्र विनंती जय हनुमान पायगाव संघाच्या वतीने तुम्हाला करतोय. शेवटचा चेंडू या षटकातील हवेत मात्र उडवलाय. फिल्डर येत आहेत, पोहोचू शकले नाही. प्रयत्नांची आतंतिका केली होती, म्हणजेच भरपूर मात्र प्रयत्न केले होते परंतु पोचले नाहीये तिकडे. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर मग स्टॉप फक्त आणि फक्त आपण पाहिली तर 16. 6 चेंडू 51 धाव्यांची गरज आहे. एफर्ट भरपूर चांगलं टाकलं गेले. दरम्यान अगदी आपण पाहिलं ना तर मग ही मॅच वन साइडली झाली आहे. सुरुवातीची मॅच वन साइड झाली, हे देखील मॅच वन साइडली होतीये. त्याचं कारण काय की फर्स्ट बॅटिंग आपण पाहिली तर इम्प्रेसिव्ह कामगिरी, कारण की प्रथम बॅटिंग केला पहिल्या मॅच मध्ये देखील धावा फलकावर लगावल्या होत्या. ऋषिकेश बॉलिंग ट्रॅकवर, ऋषिकेश परेड प्लस बॉल मध्ये एकच चांगला चेंडू आणखी आपण पाहिला तर मग नक्कीच विनोद दादांचा इथे शुभागमन. सरळ बॅक टू द बॉलर पाहिला पण धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मी तर म्हणेन की औपचारिकता आहे या मॅच मध्ये ती पूर्ण करतायत खेळाडू, कारण की जशी सुरुवात त्यानंतर बॅटिंग मध्ये आपण पाहिला जसं परफॉर्मन्स खास करून इम्प्रेसिव्ह पारी आझाद यांची पाहायला मिळाली. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट अध्यक्ष रघुनाथजी जोगारी साहेबांचा देखील इथे शुभागमन झालेला आहे. वेलकम रघुनाथ जोगारी साहेब. विनंती करते की आपण या मंचावर येऊन विराजमान व्हा. जय हनुमान पायगाव चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं सहर्ष स्वागत करतोय.
अगदी आपण पाहिलं तर रोशनजी पाटील आणि रुपेशजी मोडे मॅन फ्रॉम नागले यांच्या माध्यमातून गोलंदाज ऋषिकेशसाठी विकेटची जर हॅट्रिक पूर्ण केली तर पारितोषिक आलंय 500 रुपयाचं पारितोषिक. हे ऑनलाईन फोन लाईनच्या माध्यमातून आमच्यापर्यंत रोशनजी पाटील यांनी नक्कीच ही महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते. आणि मात्र बघा आपले खंदे समर्थक असतात ना की क्रिकेटच्या प्रती नेहमीच आपण पाहिलं की नागले विभागामध्ये जा क्रिकेटच्या बद्दल आपण बघितलं तर मग रोशनजी पाटील यांना TR नागले संघासाठी खेळताना पाहतोय. रुपेशजी मेडे यांना देखील आपण वसई तालुका क्रिकेट असोसिएशन आणि गावाचा नक्कीच आपण पाहिलं तर सगळ्यात महत्वपूर्ण वाटा असतो उपसरपंच आणि ते देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक. परंतु इथे आलेला आता हा चेंडू तिथे एक रन्स मात्र मिळाली. आता 2 चेंडू शिल्लक असतील. इथे पाहिलं आपण तर बेस्ट टायमिंग बॅटची लीडिंग एज विकेट डाऊन खात्यामध्ये जाईल गोलंदाज ऋषीच्या. उत्तम तांडेल बॅटर इन होत असताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. बघा इथे 49 धावांची गरज आहे आणि 1 चेंडू शिल्लक. 18 धावसंख्येवर 5 गडी गमावलेत. बघा सुरुवात सगळ्यात महत्वपूर्ण होती ती व्यवस्थित झाली नाहीये. फुटला जाऊन क्रॅकिंग शॉट खेळलाय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. मात्र अशा तऱ्हेने हा सामना जिंकला गेलाय. होम साइड ट्रिपल फोर नागले या संघाने पहिला विजय या स्पर्धेमध्ये नक्कीच प्राप्त केलाय. अभिनंदन होम साइड ट्रिपल फोर नागले संघाचा. आणि मनापासून कौतुक करेन की शिवसाई स्पोर्ट्स पळशाचा पाडा पेल्लार या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. अगदी पेल्लार टू पायगाव एक अंतर कापून या स्पर्धेमध्ये अगदी वेळेवर उपस्थित राहिले आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच त्यांना म्हणतोय. आणि मॅन ऑफ द मॅच चा जो महत्वपूर्ण पुरस्कार आहे तो पुरस्कार